सर्वांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, पॉलिटीचे जी के जे आहेत PYQ सर्व आपण पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यपाल आणि विधिमंडळ अर्थात विधानसभा आणि विधान परिषद यावर आलेले प्रश्न हे 2022 ते 2023 किंवा 2022, 2023, 24, 25 पर्यंत आलेल्या सर्व परीक्षेतील पाहणार आहोत. पुढे पहा. आता पहिला प्रश्न आहे आपला, भारतातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाला आहे? तर त्या संबंधित राज्याचं विधिमंडळ आहे ते अशा प्रकारचा निर्णय घेत असतं. पगार किती ठेवायचा आहे काय नाही त्या संदर्भात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेनुसार राज्यपालाची नियुक्ती डॅश डॅश होते. केवळ एका नाही तर तसं काही नाही, 2 किंवा अधिक राज्यासाठी केली जाऊ शकते. ओके. आता बघा, महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते ते उपराष्ट्रपती झाले. ओके. आता त्यांच्याऐवजी ॲक्टिंग राज्यपाल म्हणून गुजरात राज्याचे जे राज्यपाल आहेत ते आता सध्या आहेत. ओके. येणाऱ्या काळात परमनंट राज्यपाल इथे येऊ शकतात. तर सध्या कोण आहे ते तुमच्यासाठी प्रश्न असेल. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्य विधानसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती पाहिजे? तर 25 वर्षे पाहिजे. महिला व बालविकास विभाग परिषद प्रश्न आहे. धन विधेयकाच्या संदर्भात राज्य विधानमंडळातील खालीलपैकी कोणते सभागृह अशी विधेयके जारी करण्यासाठी जबाबदार आहे? तर ते विधानसभा. आणि धन विधेयक अर्थात अर्थविधेयक केंद्रात हे केवळ लोकसभेमध्ये आणि राज्यामध्ये केवळ विधानसभेमध्येच मांडलं जात असतं. त्यानंतरचा पुढचा बहुपर्यायी प्रश्न आहे, खाली 2 विधाने दिली आहेत त्यापैकी एक प्रतिपादन आणि एक दुसरे कारण आहे. तर प्रतिपादन काय दिले ते बघा. भारतीय राज्यघटनेनुसार राज्याचे मुख्यमंत्री राज्यपालांना त्यांच्या पदावरून हटवण्यासंदर्भात राष्ट्रपतींना विनंती करू शकतात. आता हे प्रतिपादन जे आहे ते चूक आहे. ओके. कारण राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो? केंद्र सरकारचा. ओके. त्याला काढायचं असेल तर ते केंद्र सरकार ठरवत असतं, म्हणजे पंतप्रधान राष्ट्रपती काढत असतात त्यांना. ओके. मुख्यमंत्र्यांना तसा अधिकार नाही, म्हणजे हे विधान प्रतिपादन चूक आहे. कारण राज्यपालांची मर्जी असेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री स्वतः कार्यभार सांभाळू शकतात. होय. आता प्रत्यक्ष बहुमत असेल तरच मुख्यमंत्री होतात, परंतु नियमानं राज्यपालांची मर्जी असेपर्यंतच जे आहेत ते मुख्यमंत्री स्वतः कार्यभार सांभाळू शकतात. पुढील 2 विधानांच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? तर प्रतिपादन चुकीचे आहे, हे तर चुकीचं आहे, पण कारण बरोबर आहे. ओके. पुढे, द्विसदनी राज्य विधानमंडळात विधान परिषदेची भूमिका खालीलपैकी कोणती असते? ठराविक असते. कोणाची? विधान परिषदेची. असं विधानसभेला जसा अधिकार आहे तसं विधान परिषदेला नाही. ठराविक मुदतीच्या सदस्यासह कायमस्वरूपी सदन म्हणून काम करणे हेच तेवढं काय विधान परिषदेचे काम आहे. बघा, विधान परिषद राज्यसभा जसं विसर्जित होत नाही तसं विधान परिषद ही विसर्जित होत नाही. विधान परिषद ही एक स्थायी सभागृह आहे, बरोबर. आणि त्याचे दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य आहेत ते निवृत्त होत असतात आणि त्याच जागी पुन्हा नव्यानं मतदान होऊन तिथं निवडलं जात असतात. हे एक लक्षात ठेवा. भारतात सध्या किती राज्यामध्ये विधान परिषद आहेत? तर सध्या केवळ 6 राज्यामध्ये आहेत. त्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे, तेलंगणा आहे. ओके. तेलंगणा आणि बिहार या राज्यामध्ये आहे. जम्मू काश्मीर राज्यामध्ये होती, परंतु 2019 साली कलम 370 हटवल्यामुळं जम्मू काश्मीर हे केंद्रशासित राज्य झालेलं आहे. तेव्हापासून तिथं आता काय विधान परिषद नाही, एक लक्षात असू द्या. आणि विधान परिषदेच्या संदर्भात असलेलं कलम जे आहे ते कलम 171 आहे. कलम 171 विधान परिषद संदर्भात. पुढे, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनी विधानमंडळ आहे? तर बिहार या राज्यात. बिहार सांगितलं 6 राज्यामध्ये आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा. ओके. त्यानंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटका. हे 5 झाले. 1 2 3 4 5 आणि आता प्रश्नातलं एक बिहार. जानेवारी 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विसदनी विधानमंडळ आहे? तर ओडिशा, राजस्थान या दोन्ही ठिकाणी नाही. महाराष्ट्र विधान परिषदेचे प्रमुख कोण असतात? तर ते विधानसभेचे अध्यक्ष असतात. महाराष्ट्र सरकारमधील आमदार किती वर्षांच्या कालावधीसाठी विधानसभेवर निवडून येतात? तर ते 5 वर्षाच्या कालावधीसाठी. महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य आहेत? 288 सदस्यांची महाराष्ट्रातली विधानसभा आहे.
सर्वाधिक विधानसभा सदस्य असलेलं राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये एकूण किती आमदार निवडून येतात? तर 403 आमदार निवडून येतात. बरं, ही 1 नंबरला उत्तर प्रदेश आहे. तर दुसऱ्या नंबरला कोणतं राज्य आहे? तर पश्चिम बंगाल आहे. तिथं 294 आमदार निवडून येत असतात. आणि तिसऱ्या क्रमांकाला जे राज्य आहे ते 288, ते म्हणजे सदस्य निवडून येणारं राज्य म्हणजे आपलं राज्य महाराष्ट्र. आणि चौथ्या क्रमांकाचं जे राज्य आहे बिहार, या बिहार राज्यामध्ये 243 आमदार निवडून येत असतात. आत्ता निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार हे काय झालेत? मुख्यमंत्री देखील तिथं झालेले आहेत. ओके. आता महाराष्ट्रामध्ये 288 आहेत, काय आहेत? आमदार आहेत. तर त्या अनुषंगानं जसं लोकसभेमध्ये अनुसूचित जाती व जमाती अशा प्रकारे आरक्षण आहे, तसंच विधानसभेत देखील आरक्षण असते. मग अनुसूचित जातीसाठी एकूण जागा किती आहेत? 29. अनुसूचित जमातीसाठी किती जागा आहेत? 25. ओके. अशा प्रकारे एकूण जागा किती झाल्या या आरक्षित जागा? 54 जागा या आरक्षित जागा आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2023 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत? ठीक आहे, ती रिपीट प्रश्न. 288. खालीलपैकी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर महाराष्ट्र विधान परिषद. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह असतं, विधानसभा ही कनिष्ठ सभागृह असतं. प्रश्न विचारलेला आहे, यापूर्वी देखील आलेले. याच्या संदर्भातील कलम 171 आहे. आणि विधानसभेच्या संदर्भातील कलम जी आहे रचना, विधानसभा रचना, ती 170 आहे. महाराष्ट्र म्हणजे विधान परिषदच्या रचनेसंदर्भात कलम 171 आहे. महाराष्ट्र आणि इतर राज्यात पंचायती राज संस्थांच्या स्थापनेसाठी कोणत्या घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आली? 73वी घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज आली. परंतु जी महानगरपालिका नगरपालिका आहे त्या अनुषंगाने कितवी घटना दुरुस्ती? 74वी घटना दुरुस्ती. ओके. पुढे जानेवारी 2024 पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रात किती नगरपंचायती आहेत? तर 146 नगरपंचायती आहेत. अशा वेळेस ज्यावेळेस असा प्रश्न येतो, हा प्रश्न पॉलिटीचा म्हणू शकतो आपण, परंतु डायरेक्ट इनडायरेक्ट महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल हे प्रत्येक परीक्षेच्या वेळेस तुम्ही अभ्यास करून जात चला. ओके. ते देखील खूप महत्त्वाचं आहे. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तर राज्याचे कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्याकडे निहित असतात, हे अयोग्य विधान आहे. राज्यपाल हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात व ते राज्य प्रमुख असतात. ओके. आणि मुख्यमंत्री काय? वास्तव कार्यकारी प्रमुख असतात आणि ते शासन प्रमुख म्हणून मुख्यमंत्री कार्य करत असतात. अधिकार आणि कार्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विधान परिषदेला विधानसभेकडून धन विधेयक प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या कालावधीत त्यात आवश्यक वाटणारे बदल करण्याबाबत प्रबळ अधिकार आहेत. हे काहीच अधिकार धन विधेयकासंदर्भात विधान परिषदेला नाही. सर्वस्वी जे अधिकार आहेत ते सर्वच्या सर्व जे आहेत ते केवळ आणि केवळ विधानसभेला आहेत. धन विधेयकासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घ्या. आले आता नोट, जास्त तर नाही पण डिटेलमध्ये थोडं माहिती सांगतो. एक तर ह्याची जी कार्यपद्धती आहे ती बघू आपण. प्रथम कुठं मांडलं जातं? तर लक्षात घ्या, केवळ विधानसभेमध्ये मांडलं जातं, केवळ विधानसभेत. ओके. आणि यासाठी राज्यपालाची पूर्वसंमती घ्यावी लागते. आणि हे सरकारी विधेयक आहे, त्यामुळे हे जे धन विधेयक आहे ते केवळ सत्ताधारी जे असतील आणि त्यांचे जे मंत्री असतील त्यांच्या मार्फतच मांडलं जातं. आणि विधानसभेनं ज्यावेळेस धन विधेयक पारित करतं ते विधान परिषदेकडे जातं. ओके. विधान परिषदेकडे जातं, परंतु विधान परिषदेला काय लिमिटेशन्स आहेत? ते फेटाळू शकत नाही. ओके. सुधारणा बदल करू शकत नाही. सुधारणा बदल काही करू शकत नाही. 14 दिवसात विधानसभेकडे त्याला पाठवावं लागतं. किती दिवसात? 14 दिवसांच्या कालावधीत, 14 दिवसांच्या आत विधानसभेकडे पाठवावं लागते. जर विधानसभेने विधान परिषदेच्या कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या तर धन विधेयक विधान परिषदेने शिफारस केलेल्या व विधानसभेने स्वीकारलेल्या सुधारणासह दोन्ही सभागृहांनी पारित केलं असं समजलं जातं. जर शिफारसी ह्या स्वीकारल्या नाहीत तर विधानसभेने पारित केलेल्या स्वरूपात दोन्ही सभागृहांनी हे जे धन विधेयक आहे ते पारित केलं असं समजलं
जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या विधानसभेचे कमाल संख्याबळ किती असू शकते? 500पेक्षा जास्त नसतं. ओके, हे 500पेक्षा जास्त झालं मग मिनिमम किती? मिनिमम 60. परंतु याला अपवाद आहे का? अपवाद आहे. गोवा राज्यामध्ये 40च आमदार आहेत. मिझोरम राज्यामध्ये 40 आमदार आहेत. सिक्कीम या राज्यात 32 आमदार आहेत. ओके, याला अपवाद आहेत. भारतीय राज्याच्या राज्यपालाची शपथ किंवा प्रतिज्ञा डॅश डॅश यांच्याद्वारे दिली जाते, तर ते संबंधित राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्यामार्फत दिले जाते. ते राज्य डॅश डॅश हे राज्यासाठी महाधिवक्त्याची नियुक्ती करत असतात. ते राज्यपालामार्फत महाधिवक्त्याची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र विधानसभा 2022 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? महाराष्ट्र, आता ही 2022चा प्रश्न आहे, 2024ला बी येऊ शकतो, ते अपडेटेड तुम्ही राहा. महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष भाजपचे राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. तर आता पण तेच आहेत. राज्यात एकनाथ शिंदे भाजप यांचे नवे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनात त्यांच्या बाजूने 174 मते पडली आणि विरुद्ध पक्षाला 97 मते पडली. तर विधान एकच केवळ बरोबर होतं त्यावेळेस. आता ह्या प्रश्नाला काही अर्थ नाही, तुम्हाला या पद्धतीनं अपडेट राहावं लागेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? तर विजयालक्ष्मी पंडित. 2023मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी BS कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर डॅश डॅश यांची महाराष्ट्राची राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. म्हणजे राज्यपालावर देखील असे करंट अफेअर्सशी निगडीत प्रश्न येतात, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता रमेश बैस नाहीत, CP राधाकृष्णन देखील नाही, कारण महाराष्ट्रातील राज्यपाल होते ते काय झाले, उपराष्ट्रपती झाले. आता तुमच्यासाठी गुजरात राज्याचे जे राज्यपाल आहेत ते महाराष्ट्राचे ॲक्टिंग राज्यपाल आहेत, तर ते कोण आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. भारतीय संविधानाचे कोणते कलम राज्यपालांच्या पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे? तर कलम 156. महाराष्ट्र विधानसभेचे 1960मध्ये पहिले अध्यक्ष होते सयाजी शिलम आणि पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव बळवंतराव चव्हाण. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल महाधिवक्ता यांची नियुक्ती करत असतात? तर 165. ओके, आणि राज्यपालाच्या संदर्भात कलम 156. ह्या दोघांची आलटापालट झाली महाधिवक्ता. ओके, महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना 1 मे 1960मध्ये झालेली आहे. जलसंपदा कनिष्ठ अभियंता या परीक्षेत प्रश्न आलेला आहे. भारताच्या राज्यघटनेनुसार राज्यकारिणीची विधिता अध्यक्ष कोण असतात? तर राज्याचे राज्यपाल. त्यानंतर 1960मध्ये पहिल्या महाराष्ट्र विधानसभेत किती जागा होत्या? तर 264 होत्या, विद्यमान 288 आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, विधान परिषदेत दर 5 वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होत असतात. दर 5 वर्षांनी नाही होत तिथं. ओके, दर 6 वर्षांनी ठराविक सदस्य निवृत्त होतात. ठराविक म्हणजे 1/3. ओके, सॉरी, 6 वर्षाचा हा कालावधी असतो एका ह्याचा, आणि दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात आणि 1/3 सदस्य निवृत्त म्हणजे त्यांची मुदत संपत असते. आणि एक विधान परिषदेत ज्यावेळेस आमदार म्हणून निवडलं जातं त्यांचा कालावधी हा 6 वर्षाचा असतो. सॉरी, कन्फ्युजन झालं मला देखील. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्यांची मुदत संपत असते आणि एकदा निवडून आल्यानंतर त्या आमदाराचा कालावधी हा 6 वर्ष असतो. ओके, अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे कामकाज चालत असते. विधान परिषदेचा अध्यक्ष नाही तर सभापती असा उल्लेख असतो. ओके, पुढे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद मिळून महाराष्ट्राची कार्यकारिणी तयार होत असते. तर बरोबर आहे. विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. बरोबर आहे. दर 2 वर्षांनी 1/3 निवृत्त होत असतात, त्या जागी पुन्हा तेवढेच निवडले जातात, त्यामुळं ती कायमस्वरूपी आहे. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे? तर राज्याचे राज्यपाल. महाराष्ट्रात मंत्रिपरिषदेतील खात्याचे वितरण हे डॅश डॅश करतात. तर कोण करत असतं? राज्यपाल का मुख्यमंत्री सांगा? तर राज्याचे मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत? 288. म्हाडा परीक्षेत रिपीटेड प्रश्न बघा. महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर 25 वर्ष किमान वय असणं आवश्यक आहे. विधानसभेचे कामकाज
डॅश डॅशच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते. तर ते अध्यक्ष विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चालत असतं. त्यानंतर महाराष्ट्राचे विधिमंडळ वर्षभरात किमान 3 अधिवेशने घेते. महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड व नियुक्ती राज्यांच्या राज्यपालाद्वारे केली जाते. तसं नाही, चुकीचं आहे. विधान परिषदेवर केवळ एकूण विधान परिषदेच्या 1/6 जे आहेत ते आमदार नियुक्त करायचा अधिकार राज्यपालांना आहे. बाकी 1/3 स्थानिक स्वराज्य संस्थाकडून, त्यानंतर 1/12 जे आमदार आहेत पदवीधर मतदारसंघातून, ओके, परत 1/12 सदस्य जे आहेत ते शिक्षक मतदारसंघातून, अशा प्रकारे वर्गवारी असते. राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये संघर्ष उद्भवल्यास तो डॅश डॅशद्वारे सोडवला जातो. राज्याचे मुख्यमंत्री. महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधानसभेचे कामकाज सभापतींच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली चालत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात राज्य विधिमंडळ सदस्य संख्या यांच्यातील खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? विधान परिषद सदस्य संख्या 78 आहे महाराष्ट्राची आणि विधानसभा सदस्य संख्या 288, हे दोन्ही बरोबर आहेत. राज्याच्या राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. विधानसभा आणि विधान परिषदेने मंजूर केलेली विधेयके राज्यपालांच्या मंजुरीनंतरच कायद्यात रूपांतरित होत असतात. बरोबरच आहे. त्यानंतर महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो. आमदार होण्यासाठीची वयोमर्यादा, ओके. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण जागांपैकी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील जागांची संख्या सर्वाधिक आहे? तर मुंबई उपनगरची जी आहे त्या सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहेत. आता असं का? तर ते सगळं लोकसंख्येवर आधारित जे आहे ना आमदारांची संख्या ठरत असते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान परिषदेचे कामकाज सभापतींच्या नियंत्रण आणि मार्गदर्शनाखाली होत असते. तर बरोबर आहे विधान. जर विधानसभेच्या सरकारमधील निर्वाचित प्रतिनिधीची जागा राजीनामा किंवा तिचा मृत्यू झाल्याने रिक्त होते, त्या रिक्त जागेसाठी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीस पोटनिवडणूक असे म्हटले जाते. पुढे महाराष्ट्र विधानसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? इथे 288 सदस्य आहेत, ओके. ते वारंवार प्रश्न आलेला आहे, म्हणजे हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचे ते प्रथम सभागृह आहे, हे बरोबर आहे. आणि कनिष्ठ सभागृह देखील विधानसभेला म्हटलं जातं. द्वितीय सभागृह विधान परिषद आणि वरिष्ठ सभागृह याला म्हटलं जातं. भारतात मंत्रिमंडळ राज्याच्या डॅश डॅशला जबाबदार असते, तर ते मंत्रिमंडळ राज्याच्या फक्त विधानसभेला जबाबदार असते. बरोबर. चला, भारतातील राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करत असतं? तर राज्याचे राज्यपाल. महाराष्ट्र राज्य सरकारमधील सर्वोच्च पदावरील नागरी सेवक कोण असतो? तर ते नोकरदारामध्ये मुख्य सचिव हे प्रमुख असतात, म्हणजे सर्वोच्च अधिकारी असतात. भारतातील राज्य मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची निवडून आलेली विधानसभा आहे? तर ती दिल्ली या केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहे? विधानसभा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील राज्य मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यासह कमाल अनुज्ञेय आकार किती आहे? तर राज्य विधानसभेच्या एकूण सदस्यापैकी 15%, ओके. तसंच लोकसभेमध्ये देखील केंद्रीय मंत्रिमंडळाला देखील हाच नियम आहे. जास्तीत जास्त एकूण लोकसभेच्या 15% मंत्री असतील. त्यापैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा आणि मंत्रिपरिषद आहे? पुदुचेरी. दिल्लीला पण आहे आणि पुदुचेरीला पण आहे. पुढे राज्यस्तरीय मंत्रिपरिषदेत मुख्यमंत्र्यासह मंत्र्यांची कमाल संख्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पर्यंत मर्यादित असते. मुख्यमंत्र्यासह
राज्य सरकारच्या संदर्भात मंत्रिपरिषद हे राज्य विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असते. GMC नांदेडला प्रश्न आहे. राज्याचे महाधिवक्ता डॅश डॅशच्या मर्जीनुसार पद धारण करत असतात, तर ते राज्यपालाच्या मर्जीनुसार. राज्यस्तरीय मंत्रिमंडळातील मंत्र्याची निवड कोणत्या तत्वानुसार केली जाते? विधानसभेतील बहुमताचा पाठिंबा या तत्वानुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड केली जाते किंवा नियुक्ती केली जाते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 163 मध्ये मंत्रिमंडळ कोणाला मदत करेल अशी तरतूद आहे, तर ते राज्याचे राज्यपाल यांना मदत करेल अशा प्रकारचं ही तरतूद आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदासाठी काय आवश्यकता असते? तर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांशी ते संबंधित असणे आवश्यक असतात. ओके. राज्य मंत्रिमंडळातील मंत्रिपदासाठी काय आवश्यकता असते? तर ते राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांशी ते संबंधित असणे आवश्यक असते. पुढे प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशांना स्वतःच्या विधानसभा किंवा विधान परिषद आहे? तर ते दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांना आहे. खालीलपैकी कोणत्या आयोगाने राज्यपालांना काढून टाकण्यासाठी महाभियोग प्रक्रियेची शिफारस केली होती? तर पुंचे आयोग यांनी केली होती. विधानमंडळाचे नेते म्हणून मुख्यमंत्र्यांना खालीलपैकी कोणते अधिकार असतात? आता मुख्यमंत्री राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस करू शकतात, हे मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे. त्यानंतर गोवा विधानसभेची बैठक होण्यासाठी आवश्यक असलेला कोरम सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 लक्षात ठेवा. द्विसदनीय विधिमंडळ असलेल्या राज्यामध्ये, द्विसदनीय म्हणजे विधानसभा व विधान परिषद, राज्यामध्ये विधिमंडळाच्या दुय्यम सभागृहाचा उल्लेख काय म्हणून केला जातो? तर विधान परिषद. कारण विधानसभा ही प्रथम सभागृह आणि कनिष्ठ सभागृह आहे. त्यानंतर विधान परिषद ही वरिष्ठ सभागृह आहे आणि काय दुय्यम किंवा द्वितीय सभागृह आहे. याच्या विधान परिषदेची रचनेच्या संदर्भात कलम 171 आहे, याच्या संदर्भात 170 आहे. विधान परिषद आणि विधानसभा यांच्या संदर्भात जे असेल ते काही गोष्टी सांगितलेल्या आहे. बघा, आता विधान परिषदेची जी कमाल सदस्य संख्या असते ती विधानसभेच्या बरं का 1/3 असते आणि किमान 40 आमदार विधान परिषदेमध्ये असणे आवश्यक आहे. तसंच विधानसभेचे काय सांगितलेले आहे? 500. ओके. आणि मिनिमम या 60. परंतु गोवा आहे, मिझोराम आहे आणि सिक्कीम या 3 राज्याच्या विधानसभेमध्ये याच्यापेक्षा कमी काय आहेत? आमदार आहेत. अशा प्रकारे आपला राज्यपाल आणि विधिमंडळ म्हणजे विधानसभा विधान परिषद संपलेला आहे. ओके. टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तुम्ही, त्यात तुम्हाला आवश्यक ते टेस्ट सिरीज उपलब्ध मिळून जातील. ओके. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.